तुम्हाला माहिती आहे का, आज आमच्या शेतामध्ये करायचा होता गोबा. रामकृष्ण हरी मित्रांनो, मी मंगेश सपकाळ. आमच्या शिवकडे एवढ्या गाड्या आहे, गाड्यासोबत शिवच्या हातामध्ये पैसे सुद्धा होते. अच्छा. गाडीची चेन कव्हर डंपर एवढं वाजत होतं. पांडू जवळ गेलो आणि मस्तपणे चेन कव्हर ऑइलिंग करून घेतली. गाडीचं काय पण काम असलं की पांडव व्यवस्थित करून देतात. आता निघालो 1000च्या स्पीडने शेतामध्ये, कारण शेतामध्ये चालू होता गोबा. शेतात आलो तर गोबा चालू करणे सुद्धा झाला होता. 3-4 वर्षापूर्वी आम्ही या ठिकाणी गोबा केला होता, पण गोब्यावरती माती वाळू असल्यामुळे गोबा पूर्णपणे फुटून गेला आणि आज पुन्हा एकदा नवीन गोबा तयार करण्याची वेळ आली. पहिला गोबा केलेला होता म्हणून पिचिंग करण्याची गरज पडली नाही. फक्त गोबा फोडून वरचे सिमेंट पूर्णपणे काढून टाकलं आणि त्याच्यावरती हा खिस व्यवस्थित टाकला. उपाट भावने गोबा करण्यासाठी आलेले होते. मिरचीच्या 1 तास बाकी होतं म्हणून महिला मंडळीने पटापट तोडून घेतली. मिरचीची 1 गोणी भरली म्हणून पटापट सफरावरती गेलो. उन्हाळ्यात पण एवढं ऊन लागत नव्हतं, एवढं पावसाळ्यामध्ये लागतंय. आता गोबा पूर्णपणे अर्धा झाला होता. एका बाजूला मिरचीच्या गोण्या, दुसऱ्या बाजूला सिमेंट वाळू कालवली जात होती. सिमेंट वाळू कालवून पटापट गोब्यावरती टाकली जात होती. मिरचीची गाडी आली आणि मिरचीचे पोते पटापट टाकून दिले पिंपळगाव रेणुकाला या मार्केटला नेण्यासाठी. पण आमचा शिव गाडी आली की गाडीत जाऊन बसतो. आता शिव म्हणे, मी नेतो पप्पा 1000च्या स्पीडने पिंपळगावला गाडी. शिवला म्हटलं, उतरा गाडीच्या खाली, नाहीतर आपल्याला न्यावं लागेल 2000च्या स्पीडने हॉस्पिटलला गाडी. चला मग आज पण आता शिव आणि मी पाळी करून घेतो. मिरचीच्या गाडीमध्ये शिव मस्त खाली बसलेला होता आणि माझा पाय पॅक धरून ठेवलेला होता. आता शिवची रनिंग बघा. शिव पळत पळत डायरेक्ट हौदाजवळ आला आणि हात धुवून घेतले. दुपारची वेळ झाली होती म्हणून जेवणासाठी सर्व घरची मंडळी बसली होती. ही आईची बकरी आहे बरं का. तिचं आता दुखत आहे, कारण ती आता म्हातारी झाली ना, वय खूप झालं म्हणून आता खूप थकली. आम्ही या बकरीला खडी नावाने बोलावतो. गोबा आता पूर्णपणे तयार झाला होता आणि घरी निघण्याची वेळ सुद्धा झाली होती. हे बघा आमचा गोबा कशा प्रकारे झाला तयार. मग आपण पण पटापट फोटो काढून घेतला. आईचा या बकरीमध्ये खूप जीव आहे बरं का. सुरुवातीला आईने घेतलेली बकरीचं हे पिल्लू आहे म्हणजे खडी. मग काय आईने तिला तिच्या पायावरती उभं केलं. खडीला उभं राहता येत नाहीये ना तिच्या मताने, म्हणून. चला मग व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक फॉलो करत जा. चला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ मध्ये. रामकृष्ण हरी.